नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तवनीच्या रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी वास्तवनीच्या रोखोकमध्ये मी एका गोष्टीवर जी आहे ती समीक्षा केली होती आणि ती समीक्षा केल्यानंतर अनेकांना जे आहे ते मिरच्या झोंबल्याचं दिसून आले. तर दुसरीकडे विरोधकाचा आनंद मात्र गगनात माविण्याचा झालाय असंच मला जे आहे ते दिसून आले. कारण तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ होता घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उडान आणि दुसरीकडे माजी आमदार टोपे यांच्या संदर्भातला समीक्षा करण्याचा तो व्हिडिओ होता. आणि तो व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेकांना अशा मिरच्या झोंबल्यात तर विचारू नका. तर दुसरीकडे विरोधक जे आहेत त्यांना मात्र त्यांचा आनंद जो आहे तो गगनात माविण्याचा झालाय. चला, या व्हिडिओच्या अनुषंगानं या ज्या सगळ्या गोष्टी घडल्यात यामध्ये मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. कारण मला भरपूर असं काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे रोखोक दिले त्याच्यामधून शिकायला भेटले आणि ही संधी कदाचित मी तो व्हिडिओ दिला नसता तर आलीही नसती. आणि म्हणून ही जी 72 कार्यकर्ते ही जी उपमा आपण त्याला देऊया, दोन्ही जे नेते असतील त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत ते शेवटी त्यांच्या बुद्धीचा आवाका जो आहे, त्यांच्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता जी आहे ती या निमित्तानं दिसून आली. हे दोन्ही नेते मंडळी, मी या दोन्ही नेत्यांना अजिबातच दोष देत नाही, परंतु यांचे हे जे 72 कार्यकर्ते म्हणून या कार्यकर्त्यांच्या अनेक ज्या काही पोस्ट आहेत ते शेअर झाल्यात, अनेक जणांनी कमेंटही दिलेत आणि ते या पत्रकारितेबद्दल काही अंशी शंका निर्माण करताना दिसत आहेत, किंवा माझ्याबद्दल शंका निर्माण करताना दिसत आहे. मला नाव कुणाचंच घ्यायचं नाही, पण मी या सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, म्हणजे मला या निमित्तानं असंच दिसून आलं, यामधून भरपूर काही शिकलोय. किंवा चला, आपली सुद्धा नोंद भरपूर जण घेतायत, ते नेते घेतायत नाही घेतायत मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण मी जनसामान्याच्या भावना जे आहेत ते रोखोकच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच मला त्याचं काहीच वाटत नाही, परंतु त्या रोखोकवरच एक रोखोक द्यावा असं मला जाणवलं. यामध्ये बहुतांश जणांनी मला फोनही केले, काही जणांचे मेसेजही आले. तर या मेसेजमध्ये आणि फोनद्वारे बहुतांश जे सर्वसामान्य जनता आहे, जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, यातील बहुतांश जणांचा जो म्हणजे प्रतिक्रिया आहे ती चांगल्याच पद्धतीची आली. मला त्यातूनही प्रेरणा भेटली. परंतु हे जे 72 कार्यकर्ते म्हणून मग ते राजेश टोपेचे असतील किंवा आमदार हिकमत उडानाचे असतील, तर ह्या 72 कार्यकर्त्यांचा उहापोह एवढा दिसून आला सोशल मीडियावर. त्यामध्ये वेगवेगळ्या कमेंट असतील, कुणाचं काय म्हणणं असेल, कोणाच्या काही प्रतिक्रिया असतील, ते व्हिडिओ शेअर करणे असेल, इतर काही गोष्टी असतील. मला त्याचं नाव कुणाचंच घ्यायचं नाही. आणि ह्या 72 कार्यकर्त्यामुळेच मागील जी काही निवडणूक विधानसभेची आताची जी झाली आहे निवडणूक, त्यामध्ये राजेश टोपे यांना ह्या अशा 72 कार्यकर्त्यामुळेच काही अंशी जो आहे तो पराभवाचा सामना करावा लागलाय असं दिसून आले. कारण ह्या 72 कार्यकर्त्यांनी सत्य आणि खरं जे आहे जनतेसमोरील ते आपल्या नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचूच दिलं नाही, फक्त बडाया मारण्यामध्ये पर्यंत. आणि मी असं केलं, मी तसं केलं, आम्ही असं केलं, आमच्या गावाने तसं केलं, या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा उहापोह करताना हे कार्यकर्ते दिसून आले. आणि म्हणून काही अंशी जे आहे राजेश टोपे जे माजी आमदार जे होऊन गेलेत त्यांच्याही कानापर्यंत बहुतांश गोष्टी ज्या आहेत, सत्य जे आहेत त्या गेल्याच नाहीत असंच दिसून आले. आणि म्हणून त्यांना त्याचा काही अंशी जो आहे तो फटका बसलाय. कारण हे 72 कार्यकर्ते आपली चूक जी आहे ते मान्यच करत नाहीत. कधीही समोरच्यावरच जे आहे त्यांचं बोट असतंय असं दिसून येते. आणि ती जी गोष्ट आहे ती आमदार जे आहेत सध्याचे हिकमत उडान यांचे हे जे 72 कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी ज्या कमेंट केल्यात, त्यांनी ज्या काही गोष्टी केल्यात त्यातून मला दिसून आलं. मग मी ज्या वेळेस राजेश टोपे यांच्या ज्या काही चुका झाल्यात त्या चुकावर मी रोखोकमध्ये समीक्षा केली, त्यावेळेस तुम्हाला चांगलं गोड लागलं, त्यावेळेस तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही. आणि मग मी काल परवा जो व्हिडिओ दिलाय त्या व्हिडिओमध्ये चालू आमदार जे आहेत हिकमत उडान यांच्याबद्दल मी जे आहे ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ती सत्य गोष्ट आहे, मी त्या गोष्टीला लाईव्ह आहे. मी काय कुणाच्या म्हणण्यावरून कुणाच्या सांगण्यावरून तो व्हिडिओ मुळीच केलेला नाही. परंतु ह्या कार्यकर्त्यांचा जो हा उहापोह चाललाय 72 कार्यकर्त्याचा तो मला अनुभवायला आलाय. अनेक जणांनी मला राष्ट्रवादीच्या जास्त जे काही कार्यकर्ते काही मंडळी असतील त्यांनी मला व्हॉट्सअपवर काही जणांचे स्क्रीनशॉट टाकलेत, काही जणांचं काय म्हणणं आहे ते टाकलेत, काही जणांनी मेसेज टाकलेत. परंतु या सगळ्या गोष्टीतून मला जे आहे भरपूर असं शिकायला भेटले. परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही मी माझा रोखोक जो सदर आहे ते चालूच आहे माझं. आणि मी यांना ह्यांनी जे कमेंट केले, ह्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मी माझं रोखोक हे जे काम आहे ते चालूच ठेवणार आहे.
आणि मला त्या निमित्तानंच हा व्हिडिओ द्यावासा वाटला आणि त्यावरही रोखोकवरतीच रोखोक चर्चा करावी वाटली. तुमच्या म्हणण्याने तुमच्या म्हणण्यावर मी तुमच्या नेत्याच्या किंवा तुमच्या म्हणण्यावर मी पत्रकारिता करावी असं तुम्हाला वाटतंय? तसं मुळीच होणार नाही. आणि त्यामधील ओम प्रकाश उडान हा पत्रकार मुळीच नाही. हा तुम्ही गैरसमज काढून टाका. तुम्हाला काय आरोप करायचे, काय कमेंट द्यायचे तुम्ही देऊ शकता, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. शेवटी तुमच्या बुद्धीची झेपच तेवढी मी असं समजतो. कारण शेवटी तुमचे नेते असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या बुद्धीच्या लेवल प्रमाणे ते जे आहे ते भाष्य करत असतात. मला त्यांनाही दोष द्यायचा नाही. तुमच्या बुद्धीची झेपच तेवढी, त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रतिक्रिया देताय. पण चला, या प्रतिक्रियेच्या निमित्तानं मला भरपूर काही असं शिकायला भेटले. पण यामध्ये माजी आमदार जे आहेत राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्याची काही प्रतिक्रिया मी ज्यावेळेस ते रोखोक देत होतो त्यावेळेस येत होत्या. त्या मग युट्यूबच्या माध्यमातून असून किंवा इतर काही ग्रुपवर मी जी बातमी शेअर करतोय त्या माध्यमातून असू, पण त्याच्यापेक्षा जास्त उहापोह हा मला चालू आमदार हिकमत उडान यांचे जे हे बहादर कार्यकर्ते आहेत त्यांनी जास्त केल्याचं मला दिसून आलं. मग तुमचे जरी ते नेते असतील तरी सुद्धा मी त्यांच्यावर चुकीची जरी गोष्ट असेल तरी काहीच बोलू नये असं तुम्हाला वाटतं की काय? आणि शेवटी पत्रकार हा आरसा असतो. तो जनतेसमोर ज्या गोष्टी आहेत ते समोर जे आहे ते आणण्याचा प्रयत्न करत असतो. मग तुम्ही त्याच्यावरच जे आहे तुम्ही आरोप करणार, त्याच्यावरच काही बोलणार आणि तुमच्या नेत्याच्या बाजूने बोललं की तुम्हाला चांगलं वाटणार. या दोन्ही नेत्याचं सांगतो मी ज्यावेळेस राजेश टोपे यांच्या विरोधात जे काही रोखोक ज्या विरोधात म्हणजे ज्यांच्या सत्य गोष्टी आहेत त्या प्रकाशित आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राष्ट्रवादीच्याही अनेक बहादर कार्यकर्त्यांना ते पचलं नाही, रुचलं सुद्धा नाही. आणि तीच परिस्थिती जी आहे ती आता आमदार हिकमत उडान जे आहेत त्यांच्याबद्दल मी ज्या काही गोष्टी बोललोय, ज्या काही मी अनुभवल्या, ज्याच्यावर मी रोखोक बोललोय ते त्यांनाही पचलं नाही. पण त्यांच्यापेक्षा यांचा उहापोह जास्त असं मला दिसून आलंय. ते उथळ पाण्याला खळखळाट जास्त असं म्हणतात ना, त्याच गोष्टी मला या निमित्ताने दिसून आल्या. पण चला, मी या सगळ्यांचा आभारी आहे. म्हणजेच एकंदरीत मी जे बोलतोय, मी ज्या गोष्टी मांडतोय त्याला तुम्ही प्रतिसाद देताय आणि त्याला शेअर करताय, त्याच्यावर तुम्ही चर्चा करताय. याचा अर्थ माझ्या ज्या रोखोक आहे त्याची नोंद भरपूर जण घेतायत असं मला वाटतं. म्हणून मी या सगळ्यांचा आभारी आहे. परंतु एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही काही कमेंट दिल्याने, तुम्ही काही प्रतिक्रिया दिल्याने मी माझं रोखोक जे आहे हे थांबवणार नाहीये कसल्याच परिस्थितीत. चूक ते चूक, बरोबर ते बरोबर, माझ्या जे निदर्शनास येईल, मला जे वाटेल, मला जे दिसेल त्याच्यावर मी बोलतच राहणार आहे. मग नेता कुठलाही असो. मला या दोन्ही नेत्यांना, आमदार हिकमत उडान असतील, याबरोबरच माजी आमदार राजेश टोपे असतील, ह्या दोन्ही नेत्यांना मला अजिबातच जो आहे तो दोष द्यायचाच नाहीये. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचंही नाहीये. आणि हे जे बहादर कार्यकर्ते आहेत दोन्ही नेत्यांचे, तर याच्यामध्ये उथळ पाण्याला खळखळाट जास्त हे मला असं आमदार जे झालेत नुकतेच हिकमत उडान यांच्या कार्यकर्त्यामध्ये मला दिसून आलंय. म्हणून ह्या दोन्ही जे नेते आहेत, ह्या नेते मंडळीतील हे बहादर कार्यकर्ते आहेत. त्यांना मला या निमित्ताने काही गोष्टी सांगायच्यात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे किंवा हिकमत उडान हे जे आहेत हे तिसऱ्या प्रयत्नामध्ये जे आहेत ते यशस्वी झालेत. त्यांनी राजेश टोपे यांच्याकडचा हा जो 25 वर्षाचा अबाधित किल्ला होता त्यांचा, त्याच्यावर आपला झेंडा रोवलाय. यामुळे ह्या कार्यकर्त्यांनी एवढा उहापोही करू नये. तुमचा विजय झाला म्हणजे तुम्हाला काही बोलायला स्वातंत्र्य दिलं की काय? म्हणून तुम्ही विजय सुद्धा तो माणसाला पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा तो पचवता आला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही काय नाही मोठा वाघही नाही मारला, तुम्ही काय जास्त मताच्या फरकाने निवडून नाही आलात. राजेश टोपे याच्या विरोधात जे आहे तुम्हाला वाटत होतं जास्त नाराजी, तेवढीशी नाराजी मला या निवडणुकीमध्ये दिसून आली नाही. कारण तुम्ही जे आहेत 2 ते 2.5 हजाराच्या मताच्या फरकाने जे आहेत तुमचे उमेदवार जे आहेत हिकमत उडान हे निवडून आलेले आहेत. म्हणून फार मोठा तो या कार्यकर्त्यांनी, या बहादर कार्यकर्त्यांनी वाघ मारलाय असं मुळीच नाही. अरे, जेथे ह्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक सर्वसामान्यांनी हाताशी घेतली होती आणि जेथे पतीचं बोलणं पत्नीने ऐकलं नाही आणि तुम्ही कोण कुठले? तुम्ही सांगणार आमच्या मागे एवढं आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. अरे, ह्या निवडणूक ही जी आहे घनसावंगी मतदारसंघाची ही सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली होती आणि त्यांनी ते सत्ता परिवर्तन जे आहे ते केलंय. याच्यामध्ये मी कोणाला हिनवतही नाही. प्रयत्न केलेही असतील, शेवटी प्रयत्नाशिवाय यशही मिळत नाही. परंतु जास्त फुशारक्या आपल्या नेत्याबद्दल मारताना मला हिकमत उडान यांचे कार्यकर्ते बहादर जे आहेत ते जास्त दिसून आले. यामध्ये काय राजेश टोपे यांचे कमी येत असंही मुळीच नाही, पण त्यांच्यापेक्षा यांची संख्या थोडीशी जास्त असल्याचं मला दिसून आलं. परंतु चला, या निमित्तानं तुम्ही सगळ्या या नोंदी घेतात त्याबद्दल मला बरंच काही शिकायला भेटलं. याबरोबरच राजेश टोपे यांचे कार्यकर्ते असतील, तुम्ही एवढं हलक्यामध्ये ह्या गोष्टी घेऊ नका. कारण तुमच्या नेत्याकडे 25 वर्षापासूनचा हा अबाधित किल्ला होता. तुमची मोर्चे बांधणी होती, तुमच्या विविध संस्था आहेत, तुमच्या विविध ग्रामपंचायत जास्त तुमच्या ताब्यामध्ये आहेत, सोसायट्या जास्त ताब्यामध्ये आहेत. एवढं सगळं असताना तुमच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. याचं जरा चिंतन करा, तुम्ही परीक्षण करा. काय झालंय, आपल्या काय काय चुका झाल्यात त्या शोधायला लागा. का नुसता उहापोह करणार तुमच्या नेत्यांचा?
असंही मुळीच नाही. म्हणून या दोन्ही जे नेते आहेत या नेते मंडळींना मला काहीच दोष द्यायचा नाही, परंतु यांचे हे जे काही बहादर कार्यकर्ते आहेत हेच या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी जे आहे काहीसं पूरक वातावरण निर्माण करत असल्याचं मला दिसून आलंय. आणि म्हणून राजेश टोपे यांचा जो आहे तो निसटता पराभव जो आहे तो झालाय. आणि या मागे हे जे काही बहादर जे कार्यकर्ते आपण म्हणतो या बहादर कार्यकर्त्यामुळेच खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या नेत्याच्या कानापर्यंत गेल्या नाही आणि नेत्यांनाही आविर्भाव झाला की आपल्याला जे आहे आपण ह्यावेळेस चांगल्या पद्धतीने निवडून येणार, कारण मताची डिवायडेशन जे आहे ते झाले. म्हणून या सगळ्या गोष्टीमधून या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना मला तेच सांगायचंय, जरी राजेश टोपे यांचा पराजय झाला असला तरी सुद्धा त्यांच्याही कार्यकर्त्यांनी जास्त उहापोह करता कामा नये. याबरोबरच हिकमत उडान हे जरी निवडून आले असले ते काही तेवढ्याच्या फरकाने नाही आले, जास्त फरकाने जे आहे त्यांनी येणं गरजेचं होतं तेवढंच नाही आले, म्हणजे त्यांच्या विरोधकांची जी आहे त्याबद्दलची तेवढीशी नाराजी यामधून दिसून आली नाही. म्हणून तुम्ही काय फार मोठा वाघ मारलाय असंही मुळीच नाही. म्हणून मला या निमित्तानं कार्यकर्त्यांना तेच सांगायचंय की जय असो किंवा पराजय असो या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. याबरोबरच आपण क्रॉस करतो छापा आणि काटा, कधी छापा पडेल कधी काटा पडेल हे सांगता येत नाही. म्हणून त्या आविर्भावामध्ये राहू नका आणि त्या आविर्भावामध्ये राहून तुमच्या नेत्यांना अडचणीत आणू नका असं मला वाटतं. या ज्या गोष्टी मी जे काही रोकटोक मध्ये बोलतोय ह्या नेत्यांना आवडत असतील नसतील, परंतु पत्रकार हा त्याला जे दिसतंय तो आरसा आहे, तो जनतेसमोर जे आहे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून तुमच्या नेत्यांच्या बद्दल चांगलीच बोलावं चांगलंच लिहावं हे असं थोडीच कशामध्ये काही लिहिलेलं थोडीच आहे. जिथे चूक होती ज्या काही गोष्टी निदर्शनास येतात तो पत्रकार जो आहे तो दुवा म्हणून या सगळ्या गोष्टी जो आहे तो मांडत असतो. आणि यामधून बुद्धिवान जे नेते मंडळी आहे ती त्यातून निगेटिव्ह गोष्ट न घेता पॉझिटिव्हली काही गोष्टी घेऊन त्यामधून काही शिकण्याचा प्रयत्न करत असतात. हे करतील नाही करतील मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही, पण माझं काम जे आहे मी वास्तव मांडण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहे. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मला मेसेज टाकले, त्यांना कदाचित असं वाटलं असेल हे उडान ते उडान उडानामध्ये लावून देऊया आपण आणि मजा बघावी असंही काही न वाटलं असेल, शक्यता आहे. तसंच आमचे काही पत्रकार मंडळी असतील त्यांनाही काही जणांना कदाचित असं चांगलं वाटलं असेल मला जे काही कमेंट येतात वगैरे, म्हणजे शक्यता आहे. काही जणांनी मला फोनही केले, त्यांना त्या गोष्टी आवडल्या नाही आणि त्यांनी माझ्याशी वार्तालाप करण्याचाही प्रयत्न केला, काही गोष्टीचं आमचं बोलणंही झालंय. परंतु या गोष्टी होणारच, कारण नाण्याला दोन बाजू आहेत आणि सगळं 100% तुमच्याच बाजूने बोलावं 100% त्यांच्या विरोधात बोलावं असं मुळीच नाही. मला ज्या गोष्टी निदर्शनास येतात ज्या गोष्टी दिसतात त्यावर मी रोखोक जे आहे ते मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच हे जे बहादर कार्यकर्ते आहेत उथळ पाण्याला खळखळाट जास्त असा मला जो आहे तो हिकमत उडान यांचे जे काही कार्यकर्ते आहेत बहादर यांच्यामधून दिसून आलाय. यामधून या नेत्यांनीही जे आहे ते शिकवण जी आहे ती घेण्याची गरज आहे. तसेच माजी आमदार जे आहेत राजेश टोपे यांचेही असे काही बहादर कार्यकर्ते आहेत, त्यांनीही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आविर्भावामध्ये आपल्या नेत्यांच्या कानापर्यंत जाऊ दिल्या नाही आणि अति आत्मविश्वास दाखवला आणि तो त्यांना नडलाय. म्हणून मला या निमित्ताने एकच सांगायचं, हे जे बहादर कार्यकर्ते आहेत यांनी ज्या काही ह्या गोष्टी बोलतायत याची शहानिशा जी आहे ते कसं बोलतायत काय करतायत कुठं जातायत हे आपल्या कानापर्यंत यावे, त्याची शहानिशा करावी. आणि ह्या ज्या बहादर कार्यकर्त्यामुळेच नेता हा मोठ्या पद्धतीने अडचणीत येत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मला असंही म्हणायचंय, काही ठिकाणी मी राजेश टोपे यांच्या विरोधात ज्यावेळेस काही वास्तव जे मांडण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस माझ्या युट्यूब चॅनलला जे आहे अनेक जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी नाव ठेवलं, त्यांनी कमेंट दिल्या असं तसं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी आता जो आहे तो 2 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ दिलाय तो व्हिडिओ शेअर करण्यामध्ये हेच जे मला नाव ठेवणारे जे कार्यकर्ते तेच माहिर असल्याचं मला दिसून आले. अनेक जणांनी सांगितलं मला अमक्या कार्यकर्त्यांनी मला तो व्हिडिओ टाकला, तमक्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ टाकला. म्हणजे एकीकडं हे जे बहादर कार्यकर्ते एकीकडे नाव ठेवण्याचंही काम करतात आणि दुसरीकडे पुष्टीही करतात. म्हणजे तुम्हाला दोन्ही डगरीवर तुमचे हात असले तर चालतील आणि तुमच्यासारखी आम्ही पत्रकारिता करावी हे तुमच्या बुद्धीची जी आहे तो आवाका लक्षात येतो. आणि म्हणून तशी पत्रकारिता मी तरी मुळीच करणार नाही. मला जे दिसतंय मला जे प्रत्यक्ष अनुभवतंय या सगळ्या गोष्टीवर मी जे आहे ते रोखोक देत आहे आणि इथून पुढेही देणार आहे. तुम्हाला काय वाटायचंय, तुम्हाला काय तुमच्या प्रतिक्रिया द्यायच्या तुम्ही देऊ शकता, परंतु मला ह्या गोष्टीमधून भरपूर काही शिकायला भेटलं आणि म्हणूनच वाटलं या सगळ्यांचे जे आहे दोन्ही नेते मंडळी आहे या दोन्ही नेते मंडळीचे हे जे बहादर कार्यकर्ते आहेत किंवा इतर आहेत या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. चला म्हणजे त्या निमित्तानं तुम्ही माझी चांगल्या पद्धतीने जे रोखोकची जी आहे ती नोंद घेतली असंच मला दिसून आलंय. आणि यामध्ये सगळ्यात जास्त मला हा अनुभव आला, सर्वसामान्य जे जनता आहे त्यांची नाळ जी आहे दोन्ही पक्षांची काही जुटलेली नाहीये. त्यांचे तसे शिवसेनेचे जे काही जवळचे नेते आणि कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी जे आहे त्याला चांगल्या पद्धतीने तुम्ही ती मांडणी केली आणि बरोबरच केली अशी माझ्या कौतुकाची थाप सुद्धा मला काही जणांनी दिली आहे.
त्यामध्ये ती संख्या आणि मला सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यामध्ये जास्त रस वाटतो आणि त्यांचा जो आहे पाठीवर हात त्यांचा जो असतो त्याने मला जास्त प्रेरणा मिळते आणि भविष्यातही असंच मी देवाजवळ प्रार्थना करतो की अशाच ज्या सर्वसामान्यांच्या काही समस्या आहेत त्याला मला न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करत आहे। यामध्ये कुणाला ठेच पोहोचत असेल, कुणाला चांगलं लागत असेल, कुणाला वाईट वाटत असेल, याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही। याबरोबरच यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही नेते आहेत, आमदार हिकमत उडान असतील आणि माजी आमदार जे आहेत राजेश टोपे असतील, या मंडळीला मला कसलाच दोष द्यायचा नाही। शेवटी तो त्यांचा भाग झाला, कार्यकर्ते त्यांच्या बुद्धीचा आवाका पाहून ते काय बोलतायत तो त्यांचा भाग झाला। त्यामध्ये या नेते मंडळीला मी अजिबातच जो आहे तो दोष देत नाही आणि या ज्या व्हिडिओ मधून मला भरपूर काही शिकायला भेटलं, म्हणून या सगळ्या जे माझे दर्शक आहेत याबरोबरच हे बहादर कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचे मी जे आहे ते आभार व्यक्त करतोय आणि त्यासाठीच आज रोकठोक मध्ये चर्चा करावी असं मला वाटलं आणि म्हणून मी समोर येण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, याबरोबरच लाईक करा, काही वाटत असेल तर कमेंट करा, तसंच काही आणखीन वाटत असेल तर मला पर्सनली मेसेज टाका किंवा फोन करा। याबरोबरच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। वास्तव न्यूजच्या रोकटोक मध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया। वास्तव न्यूज मध्ये परत आपण असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू। तोपर्यंत धन्यवाद।